मला काय कांदा ही बारीक असा चिरा येत नाही बरं का. ही नका नाही झोपली होती म्हणून म्हणलं लवकर आता उठली झाडून ही घेऊन सगळं वर करायला गेली. आता आंघोळ जरा व्यायाम करते ती सकाळ सकाळ. पण म्हणलं ही कशाला वाट बघत बसायची कांदा चिरायला तयारी करायला म्हणून साठी बाबा मी कांदा चिरती. पण माझी कशी व्हायला लागली मला येत ना असं चाकून चिरायला बरं का जास्त मी सवय. पण ही एक कांदा असा घ्यायचा असतो असं. आई साहेब येत नाही तर कशाला चिरता मी चिरते राहू द्या. आता तू कधी आंघोळ करून तुझा व्यायाम कुठं काय काय वर तुला उशीर लागतंय म्हणलं आता दिदू बाळ कधी यायचं तर आपण चालू करावं म्हणलं तयारी. चहा झालाय चहा उकळून ठेवलाय आता तिथं. मी पिवावं म्हणलं जरा गरम चहा अगोदर तर ही ना आली नाही म्हणलं कसं तर पुन्हा म्हणची आणि मिळून प्यायचं मिळून असतं मिळून खायचं मिळून प्यायचा चहा मिळून नाश्ता करायचा असं असते बघा. मी जर एखाद्याशी खाल्लं तर हिनं लगे मी खात नाही म्हणून बसती म्हणून साठी मग मला अशी वाट बघत बसायला लागती. चहा थंडीचं गरम गरम 2 घोट घ्यावं म्हणलं तर उकळून असा ठेवलाय चहा. चला पिऊया आता चला. खरं आई साहेब पण तुम्ही ह्या कांद्याचं कराय काय लागलाय नेमकं. कराय काय लागलाय म्हणून विचार की आप्याचं भांड किती दिवस झालं आणून ठेवलंय. आप्याचं भांड म्हणजे आप्पे काय असते तीच आणि इकडे ते भांड माझ्याकडे. आणि हो गा आप्पे काय असतं ती इडली डोसा असं ती दोशी असं करायचं माहित आहे बरं का. पण आप्पे कसे करते तर काय करते ती मला माहितच नव्हतं. पण आणलंय बरं का आता भांड आणलंय दिवस झाले आमच्या दिदू बाळानं आणलंय ते आणलंय बघून आणलं नाही. ह्याला हो का असं झाकण असतं का नाही वर टोपण काढायचं तर बघून आणलं नाही. बदलून आणशील म्हणून किती दिवस झालं ठेवलं पण बदलून काय आणलं नाही. तिनं जाता येता घेऊन जा बाई बदलून आण पण नाही म्हणली राहू द्या आणलेलं आणलं म्हणली. तर हे असं ह्याला का नाही हे असतं की असं उचलून टोपण असतंय बघा तीच नाही ह्याला. तर हिनं बदलून आणलं नाही पण म्हणलं आता हिनं काय बदलून आणायची नाही वाट बघत बसायची नाही. तर पहिलेच वेळ माझी आहे बघा हे आप्पे करायची. आणि आमचं दिदू बाळ उठलं नव्हतं कटाळून झोपतंय म्हणलं कशाला लई लवकर उठवायचंय. तर ह्याच्यात का नाही 1 वाटी गरा आणि थोडंसं दही टाकून मी सकाळीच भिजू घालून ठेवलं होतं. थोडी सोड्याची चिमट कारण की जास्त वेळ भिजू द्यायला लागतंय ना म्हणून साठी ही मी सकाळी भिजू घालून ठेवलं होतं लवकर उठून आंघोळ करून. आणि ह्याला ही टाकायला हे साहित्य वगैरे बारीक तर कांदा चिरताना माझी मजा झाली कारण की मला चाकूर चिरायत नाही इकडे सवय पहिल्यापासून म्हणून मला म्हणत होती तुला काय कांदा चिरायत नाही माझी मी चिरती. पण मी म्हणलं थांब मला येते आता तू कधी कधी यायची आवरून तुझं तवर मी करते म्हणलं नाश्त्याला वेळ होते. कोथिंबर चिरली बघा बारीक. इथं नाही 2च मिरच्या तिखट खात नाही एवढी मोठी झाली तरी बास करा की आई साहेब. कांदा तर असे आप्पे करणार आहे मी. बघू मला जमतेत का नाही आणि त्या भांड्यातनं निघतंय का नाही. ही कोड आहे मला तुम्हाला तर दाखवणार आहे मी. पण बघू चांगलं सक्सेस झालं तर मी तुम्हाला दाखवणार आहे आप्पे. चला करूया. मी ब्रश घेते म्हणली होती आई साहेब मागच्या म्हणणं तर तुम्ही म्हणलं असलं कशाला आपण वापरत नाही. अगं मला काय माहिती ह्याची गरज पडेल म्हणून असं तर असू दे आता हो असं लावायला लागली मी सगळं सगळं बोटानं असं. तुमचं गपगुबीत बोट आहे चांगलं सगळ्याला लागतंय. आता पुढच्या वेळेस आठवणीनं ब्रश आपल्याला लागतंय असं म्हणल्यावर बरं का. मला काय ब्रश माहिती नव्हता मी काही कधी वापरला बी नाही. पण ह्याला गरज पडेल म्हणून काय माहिती. तर आता आपण तसलं साहित्य आणू काय काय लागतंय की हो म्हणजे आपल्याला असं काय बी करता येते. म्हणजे असं बघताना पण वाटून ना असं हाताने लावते असं काय तर असं काय वाटून घेऊ नका बरं का. मला माहिती नव्हतं आमचं दिदू बाळा म्हणत होतं मी ब्रश आणते मग मी असं लागल कशाला मीच म्हणलं बाई कशाला ब्रश ही कधी वापरला नाही. मी इडलीच्या भांड्याला पण असंच तेल लावते बरं का. इडली पात्र असं असतंय ती प्लेट त्याला. पण मला काही ब्रशची माहिती नाही. पण आता शिकणार आहे मी शिकत राहणार आहे. आमचं दिदू बाळ ते शिकवतंय तुम्ही बी शिकवा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. आणि तुम्हाला पण काय काय मला येत नसलं तरी मला सांगत राहा. मला काही जास्त येत नाही तरी पण मी प्रयत्न करायला लागली बरं का तुम्हाला दाखवायसाठी. तर आता मी आप्पे असे करणार आहे बघा. ही भांड असं ठेवते ती का नाही ती सुद्धा मला मला काय वाटायचं माहित आहे का की भांड असं नुसतं ठेवल्यावर चालतंय का. इडलीला कसं आपण आदण ठेवतो त्यात प्लेटा ठेवतो. पण आता ही भांड मी असं ठेवलेलं तर आहे बरं का. आमचं दिदू बाळ म्हणत होतं मला बी काय माहित नाही बरं का. तर मी आता ठेवलं असं भांडाचा सोडणार आहे. आता स्फोट होऊ नये म्हणजे ही भांड नेमकं असं म्हणजे खालनं हे आहे ना वाटतंय की काय पग वेगळतंय काय खालनं नसतं पगळत ते. नाही काय मी सोडू का नाही सोड. तर असं पीठ करून घेतलंय बघा चांगलं. ह्याच्यात का नाही मिरची थोडी घातली तिखट चालत नाही तिला म्हणून थोडंच घातली. पण आता हे कसं 1-1 चमचा ह्याच्यात बसतंय का कसं काय माहिती.
बारीकच गॅस राहू देते. तर असं आप्पे करायला लागली मी मस्तपैकी. तुम्हाला कसे वाटते, तुमची पण कशी पद्धत आहे मला सांगत राहा. मला पण काय काय शिकायचंय बघा नवीन, आणि तुम्हाला दाखवायचंय मला काय येतंय ती तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण जे येत नाही तरी पण तुम्ही मला सांगत राहा, तुमचं बघून मी शिकत राहीन. हे आता सोडलेत तर खरं आप्पे, पण आता निघलं पाहिजे का नाही ही मला काळजी आहे बरं का. कारण की मी ही भांड म्हणत होती बरं का, आप्पे असतेत आमच्या ह्याच्यात पण आमची जाऊ ही करती बरं का, कोण कोण करतंय आमच्या पाहुण्यात पण मला नेमकं माहित नव्हतं ही काय करायचंय ती. आणि दिदू बाळानं आणलंय पण आमच्या भांड लय दिवस झाला आणून मी ठेवलंय बरं का भांड, पण त्याला ती बदलून आणीन म्हणून मी काही त्याला केलं नाही. त्याच्यावर आणखी तेल पण सोडायला लागतंय वाटतं बरं का दिदू बाळा, थोडं वरनं थोडं. थांबकी पण आपल्याला ब्रश असला असता म्हणजे लावता आलं असतं ते बरोबर. चमचा घ्यायला लागेल आपल्याला का. थांब देते. तेल सोडून घेते म्हणजे चांगलं होईल. पूर्ण असं वत नाही तर आई साहेब असं. हा तुझं ऐकल्यावर चांगला आप्पे गोलगप्पे होऊन बसते. आप्पेचे गोलगप्पे होऊन बसते. तेल ओतून घेतलंय बघा मी पूर्ण आप्प्यांवर थोडं. आता ही असंच का असं पलटी मारायचं. पलटी थोड्या वेळनं मारायचं. आता लगी पलटी नाही मारायचं, थोड्या वेळनं मारायचं. थोडं झाकूया आणि मग बघूया काय होतं ह्याचं. गॅस थोडा वाढवती. जाम आनंद व्हायला लागलाय बरं का, निघायला लागलाय पटपट म्हणून. आई साहेब तुमच्यावरच गोल झाले हवे. तर का नाही मला वाटायला लागले करपते का काय म्हणून का नाही. मी भिवून गॅसच बंद केलाय. हो का आप्पे बाकीचे चांगले निघलेत बरं का. मला काय माहित नव्हतं ह्याचा गॅस कसा करायचा आहे, मीडियम करायचा आहे का मोठा करायचा आहे. पण का नाही करायच्या अगोदर माणसाला बघा कसं वाटतंय, कसं होतंय कसं नाही, कसं होतंय कसं नाही. तर हे उलटायचं आणलंय आमच्या बाळांना, पण हेच लागलं पगळायला याला हे करते आपल्या चाकून. आणि हो हे छान निघायला लागलोय बरं का. मलाच आनंद छान वाटायला लागलाय बरं का. तर मला का नाही आप्प्याचा वेगळाच आनंद वाटायला लागलाय बघा. हो का सहज हात लावलं तर निघायला लागले, फुगून टम झालेत बरं का. आणि ह्याच्यावर का नाही चटणी करायची होती बघा खायला. आपण आमच्या इकडे जर लाईट गेली रात्रीपासून, लाईटच आली नाही तर मी डाळ शिजवून थोडासा सांबर केला ह्याच्याबरोबर खायला. तर आता बघू कसं होतंय ती. गॅस करती चालू, आता मी बंद केला गॅस खाली. आप्याचं भांड पडायला. आणखी थोडं तेल सोडून घेते म्हणजे लगेच होऊन जाते. भरपूर सोडा म्हणजे ती चिटकत नाही. जास्त तेल नसतं टाकायचं, तेलकट होतंय मग ती काय तळून काढायचंय काय. तेल मला जास्त आवडतंय माहितीये तुम्हाला. तेल आवडतंय म्हणून मग हे आप्पे ह्यातनं काढून तळून देते तुला. तर ह्याला का नाही मध्यभागी आहे का नाही ही 3च एवढे आप्पे जरा चिटकलेत बरं का. 1 2 तिथं जास्त उब लागते ना, त्यामुळे जास्त उब लागते त्याच्यामुळे तसं होतंय काही. मधलंच ही झालंय बघा, ही बाकीचं मस्त झालंय बघा. मला वाटत नव्हतं हे असं निघतंय का चिटकून बसतंय. एक भांड बी खराब लागतंय असं बी म्हणते की कोण. माझं तर भांड चांगलं लागलंय मला असं दिसतंय. तर माझ्या आप्प्याची अशी करामत झाली बरं का. तुम्हाला पण वाटेल का नाही याला ताईला आप्पे येत नाही, हसण्यासारखीच गोष्ट आहे बरं का. पण मला खरंच आप्पे येत नव्हते. 5 मिनिटं झाकून टाकते. मला तर बघून खा वाटायला लागलंय. तर मंडळी बघा मला तर असं वाटायला लागलंय हे आप्पे असं गोल फुगून निघले तर मलाच कौतुक वाटायला लागलंय बरं का लय ह्याचं. आणि मस्त झालेत बरं का. ते बाळाला आता मी देणार आहे गरम गरम खायला. तर तुम्हाला पण माझे आप्पे कसे वाटलेत. आणि हो का ठेवच तर ह्याच्यात निघलंय बघा, ह्याला वेळ लागत नाही बरं का. एवढी अशी जादू झाल्यासारखी झाली बघा ह्या आप्प्यांची. आई साहेब आपल्याला माहिती नाही म्हणून वाटतंय. मला एवढा आनंद झालाय बरं का आप्प्याचा खरंच बघा. आणि मला येत नाही म्हणून पण वाटायचं, करायच्या अगोदर वाटायचं आप्पे म्हणजे काय, आप्पे म्हणजे मोबाईल मध्ये तर बघायची मी. पण ही ताई कशा करत असते रे बाई म्हणलं. हो हात लावलं तरी निघायला लागले. आणि गॅस पण केलाय बरं का मी. लगेच असं लगेचच मजी होतं, ह्याला जास्त ठेवायला लागतच नाही त्याच्यामुळे लगेच निघतंय. तर माझे आप्पे असे तयार झालेत बघा. मी तर आता सगळ्या आता आमच्या कल्याणीला आणि दिव्याला माझ्या पोरी आहेत ना त्या दोघींना बी सांगते असं भांड की तुम्ही पण. आई साहेब ऊन लय चमकतंय बघा. असू दे मला उन्हाचं काय वाटत नाही, उलट गरम वाटतंय. तुलाच उन्हाची काय अलर्जी काय माहिती, एवढी थंड असून ऊन लागतंय. तर बघा मंडळी माझे आप्पे असे झालेत. आज लय आनंद आहे बरं का आप्पे असे माझ्याकडं साधलेत म्हणून. तर तुम्हाला कसे वाटते आणि व्हिडिओ बघा बरं का, खास करून आप्प्यांचा व्हिडिओ बघा कारण की मी पहिल्यांदा आप्पे केलेत त्याच्यामुळे. आणि दुसऱ्या वेळेस पण मी चटणी ही असं काय काय करून वेगळं आप्पे करून आणखीन दाखवेन तुम्हाला काय काय वेगळं असतं. आणि तुम्ही पण मला सांगा तुमचं कसं आहे ती. माझं तर असं आहे मी शिकली कारण की मी मोबाईल मध्ये बघूनच शिकली बरं का.
आमच्या दिदू बाळाला आता ही गरम गरम खायला देणार आहे आणि मला सुद्धा वाटायला लागले कधी खाऊया असं भारी भारी गोल गोल टम फुगलंय. आणि तुम्हाला कसे वाटते या बरं का, तुम्हाला पण खायचे असले तर. आई साहेब बघती बघा खाऊन तुमची करामत. बघ बाय बघ, मला तर हे झालेले झालेत का बघू, दाखव बर. चांगलं टम फुगलंय घ्या. खा बर का, मला सांग, मला लय आनंद होईल बर का छान झालंय म्हणल्यावर. काय भारी लागायला लागले तुम्ही पण लवकर. चला चला चला. आणि सगळं खानकीन मी दुसरं भांड लावते की बहिड्यासाठी आणि बाबासाठी मायासाठी. छान झालेत ना, साधलेत का? तर चला आप्पे खायला चला लवकर.